It's very good morning, friends. We are on problem number 6 of final accounts. Okay. Mangesh Traders. तुम्ही पर्सनल रिअल नॉमिनल डिसाइड करून आलात का? तुम्ही क्वेश्चन रीड करून पर्सनल रिअल नॉमिनल बघितलात? व्हेरी गुड. व्हेरी गुड. येस. आपण सोल्युशन कसं म्हणजे रीडिंग कसं स्टार्ट करतो? फर्स्ट 2 लाईन्स आपण रीड केलो. देन वी रेड ऍडजस्टमेंट्स. ओके. ऍडजस्टमेंट रीड करून आपण काय करतो? नंबरिंग करतो. आणि ज्याचं नंबरिंग करायचं नाहीये त्याचं काय करतो? डायरेक्टली इफेक्ट देतो. जसं क्लोजिंग स्टॉक. ट्रायल बॅलन्स मध्ये नसतंय. आपण काय केलो? डायरेक्टली इफेक्ट दिलो. करेक्ट आहे का? बघा सोल्युशन मध्ये क्लोजिंग स्टॉक आहे का इथं? बाय क्लोजिंग स्टॉक 19,000 and second effect balance sheet asset side closing stock 19,000. Okay. Yes. And then we read second adjustment office salaries outstanding. मग ऑफिस सॅलरीजला आपण नंबर लिहिलो इफ यू रिमेंबर नंबर 2. देन थर्ड वेजेस अँड सॅलरीज रिलेटेड होतं. प्रीपेड वेजेस नंबर 3 लिहिलो. देन फोर्थ वन डेप्रिशिएशन होतं. ऑफिस इक्विपमेंट मोटर व्हॅन अँड प्लांट अँड मशिनरीवर त्याला नंबर लिहिलो ट्रायल बॅलन्स. ओके. ऑफिस इक्विपमेंट मोटर व्हॅन अँड प्लांट अँड मशिनरी एवढं आपण कम्प्लीट केलेलं आहे. ओके. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट विथ ट्रायल बॅलन्स. ओके. आता इथं ट्रायल बॅलन्स बघा कसं आहे. डेबिट क्रेडिट बॅलन्सेस कॉम्बिनेशन येतील. ओके. आपण सिक्वेन्स मध्येच जायचं. फक्त आधी डेबिट बघायचं आज काय नाही आता. ओके. आता कॉम्बिनेशन त्यांनी जसं दिलं त्या सिक्वेन्स मध्ये आपण जाऊ. ओके. फर्स्ट ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक कुठे घ्यायला पाहिजे हो? येस, इफ यू रिमेंबर वी wrote opening stock on debit side of trading account. Okay, so go to trading account debit side to opening stock already लिहून ठेवलेला आहे 32,750. येस. पुढचे 4 आयटम इझी आहेत बघा. फास्ट कंप्लीट करा तुम्ही. मी वेट करतोय. पुढचे 4 आयटम इझी आहेत. रीड करा आणि कंप्लीट करा. येस. आय होप तुम्ही नेक्स्ट 4 आयटम्स कंप्लीट केलेले आहेत. परचेसेस, सेल्स, परचेस रिटर्न अँड सेल्स रिटर्न हे फार इझी आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं. ओके. परचेसेस कुठे लिहितो आपण? आता ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू ओपनिंग स्टॉक तुम्ही लिहिला होता ना त्याच्या खालीच आहे बघा टू परचेसेस. इनर कॉलम 55,000. ओके. आता तुम्ही बुक मध्ये क्वेश्चन बघा. मी क्वेश्चन दाखवत नाही. ओके. नेक्स्ट सेल्स. सेल्स इनर कॉलम बघा. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड 89,500.
परचेस रिटर्न ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड लेस परचेस रिटर्नच्या समोर इनर कॉलम 2630. इथं आउटरला किती येते सांगा, तोपर्यंत मी इथं सेल्स रिटर्न लिहितो इनर कॉलम मध्ये 4480. परचेसेस आउटरला किती 52,370. ओके. अँड सेल्स आउटरला काही जण इथं पण चुकता येतात. प्लीज चेक युअर आन्सर. जास्त जण जे सांगतायत मी ते लिहिलेलं आहे. तुमचं जर वेगळं असेल तर प्लीज चेक. प्रताप प्लीज चेक. येस 85,020. व्हेरी गुड. येस. सो आतापर्यंत तर फार व्यवस्थित चालू आहे, फार फास्ट पण चालू आपण, कारण इझी आयटम्स आहेत, रिपीटेड आयटम जे असतात तेच आहेत. देन रॉयल्टीज पण तुम्ही एक्सपर्ट झालात. यस विच अकाउंट नॉमिनल अकाउंट. आय होप रूल्स तुम्हाला लक्षात आहेत. नॉमिनल अकाउंट ट्रेडिंग और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कुठल्या कॉलम मध्ये आहे बघा अमाऊंट. हे बघा डेबिट कॉलम मध्ये आहे. सो कुठल्या साईडला जाणार, डेबिट साईडला. ट्रेडिंग और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. सर देन इट विल गो टू ट्रेडिंग अकाउंट और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सर. So ask this question to rule number 3. As per rule number 3, manufacturing expenses and expenses related to purchases of goods are debited to trading account and other expenses are debited to profit and loss account. Royalties manufacturing expense आहे, so it will go to trading account debit side. To royalties. How much is the amount? 4,000. आउटर कॉलम. आता लक्षात घ्या, एक नवीन पॉइंट तुम्हाला सांगतोय मी. ओके. जर ऍडजस्टमेंट असेल ना, तुम्ही तर नंबर लिहिलेला आहे, करेक्ट आहे का ट्रायल बॅलन्स मध्ये. आय होप यू रिमेंबर. काही आयटम्सला तुम्ही नंबर लिहिलात, दॅट डिपिक्ट दॅट देर इज ऍडजस्टमेंट रिलेटेड टू दॅट. ओके. इफ देर इज ऍडजस्टमेंट रिलेटेड टू अ पर्टिक्युलर आयटम, प्लीज राईट दॅट आयटम इन इनर कॉलम. आता रॉयल्टीजला ऍडजस्टमेंट आहे का? नो, म्हणून मी आउटरला लिहिलो. आता नेक्स्ट बघा, ह्याला ऍडजस्टमेंट आहे, आपण इनरला लिहिणार आहे. चेक करू आपण. वेजेस अँड सॅलरीज. ओके. वेजेस अँड सॅलरीज. जेव्हा आपण वेजेस किंवा वेजेस अँड सॅलरीज देतील, वेजेसच समजायचं. ओके. त्याला वेजेसच समजायचं. सॅलरीज अँड वेजेस दिले तर सॅलरीज समजायचं. ओके. आता हे आठवण ठेवावं लागेल तुम्हाला. ओके. आणि काय अवघड नाहीये, जे फर्स्ट वर्ड आहे तेच समजायचंय तुम्हाला. ओके. हिअर वेजेस. वेजेस अँड सॅलरीज म्हणजे वेजेसच समजायचं. इट इज नॉमिनल अकाउंट. इट शुड गो टू ट्रेडिंग और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. डेबिट कॉलम मध्ये अमाऊंट आहे, डेबिट कॉलम मध्ये. ओके. इट शुड गो टू डेबिट साइड ऑफ ट्रेडिंग और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मला कळत नाही हो, ट्रेडिंगला घेऊ का प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, तुम्ही सांगता का? मला येतच नाही वेजेस, मला विसरल्यासारखं वाटतं थोडस. वेजेस अँड सॅलरीज म्हणजे वेजेस कळालं मला, बट कुठं घ्यायचं, ट्रेडिंग और P&L. फार जास्त वेळा आलेलं आहे, प्रत्येक क्वेश्चन मध्ये असतंय हे. प्रत्येक क्वेश्चन मध्ये आतापर्यंत होतं. थोडंसं प्रॅक्टिस करायचं, नोटबुक क्लास सोडून बाकीच्या वेळेस कधीतरी एकदा दोनदा तरी ओपन करायचं, चांगलं असतंय ते. ओके. वेजेस मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस, इट शुड गो टू ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. टू वेजेस अँड सॅलरीज तुम्ही कंप्लीट लिहायचं, शॉर्टकट लिहायचं नाही. आता बघा ऍडजस्टमेंट आहे, ऐका ऐका, गडबड करायचं नाही. इथं नंबर लिहिलेलं आहे, नंबर 3, दॅट डिपिक्ट इट हॅज ऍडजस्टमेंट. सो 8,000 इनर कॉलमला लिहायचं. 8,000 इनर कॉलम. हॅव यू रिटर्न इट? वेजेस अँड सॅलरीज 8,000 इनर कॉलम. आता जायचं ऍडजस्टमेंट नंबर 3 ला. ऐका, आपण काय केलं, वेजेस अँड सॅलरीज इनर कॉलमला लिहिलो 8,000. आता जायचं ऍडजस्टमेंट नंबर 3 ला. ऍडजस्टमेंट नंबर 3 काय म्हणतं? प्रीपेड वेजेस रुपीज 1,000. प्रीपेड वेजेस रुपीज
1000. प्रीपेड वेजेसचं मिनिंग आधी कळायला पाहिजे. ओके, व्हॉट डू यू मीन बाय प्रीपेड वेजेस? नेक्स्ट इयरचे वेजेस आपण आत्ताच पे केले. ओके, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आता तुम्हाला हे सांगायचं आहे मला, जर तुम्ही विसरलेला असेल तर, ट्रेडिंग अँड P&L अकाउंट करंट इयरचं असतं, म्हणजे एका वर्षाचं असतं ते फक्त. दॅट मीन्स 31 मार्च 2018 इयर आहे. ओके, इयर एंड आहे. दॅट मीन्स 2017-18 इयर आहे. या पिरियडसाठी आपण ट्रेडिंग अँड P&L अकाउंट ओपन करतो. 2017-18 मग फक्त करंट इयरचं यायला पाहिजे ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये मागच्या वर्षीचं किंवा पुढच्या वर्षीचं चालत नाही. लास्ट इयर और नेक्स्ट इयरचं चालत नाही. ओन्ली करंट इयरचं पाहिजे. आता बघा, आता मी नेक्स्ट इयरचे वेजेस पे केलो. प्रीपेड वेजेस म्हणजे पुढच्या वर्षीचे वेजेस आत्ताच पे केलो 1000 रुपीज. हा, का केलो, कसं केलो विचारायचं नाही. त्याने केलो म्हणल्यानंतर केले, दॅट्स इट. नेक्स्ट इयरचे प्रीपेड पुढच्या वर्षीचे वेजेस आत्ताच पे केले, प्रीपेड 1000. मी नेक्स्ट इयरचे वेजेस ट्रेडिंग अकाउंटला दाखवू शकतो का हो? Can we show 1000 rupees of wages which is paid for next year? No. So ट्रेडिंग अकाउंट मध्ये मी काय करणार, इथं बघा प्रेझेंटेशन. आय थिंक आय शुड चेंज द कलर ऑफ पेन. लेस प्रीपेड 1000. एकच ऍडजस्टमेंट आहे, लगे आउटरला घ्यायचं. मला सांगा आउटरला किती येत आहे? 7000. लेस प्रीपेड 1000, आउटर कॉलम 7000. ओके, जस्ट अ मिनिट, गडबड करतात आता इथं काय. जर तुम्हाला एक सेंटेन्स आठवतंय का, ऍडजस्टमेंटचे मिनिमम 2 इफेक्ट्स. सो दिस इज ऍडजस्टमेंट नंबर 3, प्रीपेड वेजेस. आपण एक इफेक्ट दिलो. एक इफेक्ट काय झालं, ट्रेडिंग अकाउंट मधून आपण लेस केलो, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड टू वेजेस अँड सॅलरीज मधून लेस केलो. दिस इज ओनली वन इफेक्ट, सिंगल इफेक्ट. आर यू गेटिंग मी? मग सेकंड इफेक्ट कुठं जाणार? कोणाला आठवतंय का हो? मी सांगितलेलं आहे ऑलरेडी तुम्हाला, तुम्ही मे बी विसरलेला असणार. ओके, बिफोर फ्यू लेक्चर्स आपण घेतलेलं आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्स, प्रीपेड एक्सपेन्स, इन्कम रिसिवेबल, आउटस्टँडिंग इन्कम, इन्कम रिसिव्हड इन ऍडव्हान्स. येस, बॅलन्स शीट बरोबर आहे. येस, बॅलन्स शीट कुठल्या साईडला, ऍसेट और लायबिलिटी? लॉजिकली मी एक्सप्लेन केलेलं आहे. येस. हा, ज्यांना आठवण येत नाहीये ना, त्यांना हे मी दाखवतोय. हे बघा, दिसतंय का? एक्सपेन्स आहे वेजेस, पण आउटस्टँडिंग वेजेस असू शकते, प्रीपेड वेजेस असू शकते. आता प्रीपेड आहे, प्रीपेड वेजेस. आता हा, हे पर्सनल अकाउंट वगैरे काय गरजेचं नाहीये सेकंड इफेक्टला. ओके, डायरेक्टली तुम्ही सांगायला पाहिजे ऍसेट साइड. ओके, इट शुड गो टू ऍसेट साइड, बॅलन्स शीट, ऍसेट साइड. हा, आता ज्यांना हे आठवणच नाहीये, ओके, त्यांना काय होईल, प्रॅक्टिस होईल, आठवण राहील. ओके, तेव्हा मी लॉजिकली सांगितलं होतं. आता मी लॉजिकली सारखं रिपीट करू शकत नाही. तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवावं लागेल आणि फार इझी आहे. ओके, आणि थोडंसं कॉमन सेन्स मला पाहिजे. जसं बघा, सपोज आता तुम्ही लायबिलिटीला लिहायचंय. ओके, लायबिलिटीजला आपण काय लिहितो, पेएबल लिहितो. मला सांगा, हे पेएबल आहे का? प्रीपेड वेजेस हे पेएबल आहे का हो 1000 रुपीज? म्हणजे 31 मार्च 2018च्या डेटला पेएबल आहे का अमाऊंट ते? विचारायचं स्वतःला. अरे नाही, आधीच पे केलो आपण तर. आपण नेक्स्ट इयरचं आधीच पे केलेलं आहे. हे पेएबल नाहीये, मी लायबिलिटीला कसं लिहू? ओके? म्हणजे आपण लिहिताना आपण थोडंसं कॉन्शियस राहून लिहायचं. त्याचं मीनिंग काय होतं हे विचार करायचं. ओके? हां, आपल्याला वाटतंय म्हणून लिहायचं नाही. ओके? इट विल गो टू बॅलन्स शीट ॲसेट साइड. सो गो टू बॅलन्स शीट ॲसेट साइड. Write down prepaid wages. Prepaid wages 1000 रुपीज. हा, ऍडजस्टमेंटचा अमाऊंट लिहायचा इथं, काही लिहू नका फक्त प्लीज.
येस, ऍडजस्टमेंटचे मिनिमम 2 इफेक्ट्स आठवण ठेवायचे. हा, हे नेक्स्ट इयरचे वेजेस आपण आत्ताच पे केले आहेत, प्रीपेड वेजेस. ओके, लॉजिक काय सांगितलं होतं आपण, हे नेक्स्ट इयरचे ऑलरेडी पे केलेले आहेत. 31 मार्च 2018च्या डेटला जर तुम्ही बघितलं, तुमच्यासाठी ते रिसिवेबल आहे अमाऊंट. ओके, हा सर, अमाऊंट तर रिसिवेबल कसं आहे सर, त्यांनी घेऊन पळून गेले तर, बट सर्व्हिस तर त्यांचं रिसिवेबल आहे ना हो. कळतंय का, मी वेजेस पे केलेले आहेत, मग त्यांचं सर्व्हिस तर रिसिवेबल आहे ना. ओके, लॉजिक ते आहे. हा, आणि जर त्यांना काम करायचं नसेल तर ते अमाऊंट देऊन जातील, मग ते पण रिसिवेबल आहे. ओके, सो दॅट इज ऍसेट. नेक्स्ट, आफ्टर वेजेस अँड सॅलरीज. ओके, आता हे वेजेस अँड सॅलरीज कम्प्लीट झालं. आपण ते आयटम इनरला लिहिलो बिकॉज देर वॉज ऍडजस्टमेंट, आणि ऍडजस्टमेंटचे आपण दोन्ही इफेक्ट दिलो. फर्स्ट इफेक्ट, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइडला लेस केलो बिकॉज नेक्स्ट इयरचं आहे. नेक्स्ट इयरचं आपण करंट इयरच्या ट्रेडिंग ऑर पीएनएल ला दाखवू शकत नाही. ओके, मग ट्रेडिंग मधून लेस केलो. अँड सेकंड इफेक्ट, प्रीपेड एक्सपेन्स असल्यामुळे बॅलन्स शीट ऍसेट साइड. ओके, नेक्स्ट, ऑफिस सॅलरीज. ऑफिस सॅलरीज विच अकाउंट? Office salaries which account, please tell me. PRN, personal real nominal. Yes, office salaries, nominal account. Very good. It should go to trading or profit and loss account. Debit column, debit side. Trading or profit and loss account, debit side. मग ट्रेडिंगला जाणार का P&L? ऑफिस सॅलरीज. येस, प्लीज टेल मी. ऑफिस सॅलरीज, ऑफिसची सॅलरीज आहेत. मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्स आहे का? नो. एक्सपेन्स रिलेटेड टू परचेस आहे का? नो. मग कुठं जाणार? P&L अकाउंट. येस, गो टू P&L अकाउंट, डेबिट साइड. वन लाईन ब्लँक सोडून लिहायचंय. टू ऑफिस सॅलरीज, इनर कॉलम. ऍडजस्टमेंट आहे. ओ, ऍडजस्टमेंट आहे. मी जरी विसरलो ऍडजस्टमेंट असलेलं आणि आउटरला लिहिलो, तुम्ही सांगायला पाहिजे सर देर इज ऍडजस्टमेंट सर, प्लीज राईट इट इन इनर कॉलम. इनर कॉलम 11,000. टू ऑफिस सॅलरीज 11,000. येस, ऍडजस्टमेंट कुठे आहे बघा, नंबर बघा, ऍडजस्टमेंट नंबर 2. ऍडजस्टमेंट नंबर 2 ला जायचं. मग ऍडजस्टमेंट नंबर 2 ला, ऍडजस्टमेंट नंबर 2. ऍडजस्टमेंट नंबर 2 काय म्हणतो? ऑफिस सॅलरीज आउटस्टँडिंग ₹1,000. ऑफिस सॅलरीज एक्सपेन्स आहे, एक्सपेन्स आउटस्टँडिंग आहे ते. दॅट मीन्स आउटस्टँडिंग ऑफिस सॅलरीज असं म्हणू शकतो आपण. आउटस्टँडिंग ऑफिस सॅलरीज, आउटस्टँडिंग एक्सपेन्स. दॅट मीन्स एक्सपेन्स पेएबल आहे. ओके, आउटस्टँडिंग मीन्स रिसिवेबल आणि पेएबल दोन्ही असू शकते. ओके, वर्ड दोन्हीला यूज करतात, बट आपल्याला कळायला पाहिजे ऑफिस सॅलरीज दिस इज अन एक्सपेन्स. ओके, खर्च आहे हे. मग एक्सपेन्स आहे म्हणल्यानंतर एक्सपेन्स पेएबल असतंय. आउटस्टँडिंग एक्सपेन्स मीन्स एक्सपेन्स पेएबल. ओके, हे मीनिंग आहे. आउटस्टँडिंग ऑफिस सॅलरीज मीन्स एक्सपेन्स पेएबल ₹1,000. आता हे त्यांनी कधीच हे सांगितलं का हो सर, कुठल्या इयरचं आहे? काय सांगितलेलं तर करंट इयरचं समजायचं. ओके, करंट इयरचे ऑफिस सॅलरीज आहेत.
जे पेएबल आहेत ना ते करंट इयरचे ऑफिस सॅलरीज आहेत. आर यू गेटिंग मी? आउटस्टँडिंग ऑफिस सॅलरीज मीन्स आउटस्टँडिंग एक्सपेन्स आहे. दॅट मीन्स एक्सपेन्स पेएबल आहे. ओके, ₹1000. सर मग हे कधीचे आहेत सर? कुठल्या इयरचे आहेत? काय सांगितलेलंच नाहीये. लास्ट इयर, करंट इयर, नेक्स्ट इयर. मग तसं काय सांगितलेलं तर करंट इयरचे असतात. ओके. मग मला सांगा करंट इयरची ऑफिस सॅलरीज P&L अकाउंटला दाखवायला पाहिजे का नाही हो? Yes, please. If these are current year office salaries, whether we should show it on P&L account debit side or not? Yes, definitely, because current yearचे आहेत. करंट इयरचे दाखवावं लागणार. मग काय करावं लागेल मला? करंट इयरचे दाखवायचं आहे म्हणून मी काय करणार? ऍड करणार. ऍड आउटस्टँडिंग. ऍड आउटस्टँडिंग. हाऊ मच? ₹1000. आउटर कॉलम प्लीज. हा, ज्यांना असं वाटतंय सर ते आम्ही ऍडजस्टमेंट लर्न केलं तर चालतंय का सर? ऍडलेस तसं चालत नाही. ओके, लॉजिकली कळायला पाहिजे, त्याचं मिनिंग कळायला पाहिजे, तरच तुम्हाला येतंय, नाहीतर अवघड होतंय. हा, कॉलेजमध्ये तुम्हाला 100% जेव्हा पण हे टॉपिक होईल ना लर्नच करायला सांगतात. बट प्लीज डू नॉट लर्न इट. मी एवढंच सांगतो. ओके, प्रॅक्टिस होऊन चुकून लर्न झालं तर वेगळं ते. ओके ओके, बाय प्रॅक्टिस मग तुमचं लर्निंग झालं असेल तर दॅट्स ओके. बट तुम्ही लर्न करून जर ते करत असेल तर दॅट इज नॉट ओके. ओके, येस, ऍडजस्टमेंटचे मिनिमम 2 इफेक्ट. मला सेकंड इफेक्ट येत नाही हो. तुम्ही सांगू शकता का? मला एवढं माहित आहे बघा. आउटस्टँडिंग ऑफिस सॅलरीज मीन्स आउटस्टँडिंग एक्सपेन्स. ओके, एक्सपेन्स आहे ना ते. येस, दॅट मीन्स ऑफिस सॅलरीज पेएबल. एक्सपेन्स पेएबल मीन्स ऑफिस सॅलरीज पेएबल. मग कुठं जायला पाहिजे? सेकंड इफेक्ट ट्राय करा. मी लिहून दिलेलं आहे. हे चार्ट बघा. बघून काय वाटतंय का बघा. आउटस्टँडिंग ऑफिस सॅलरीज एक्सपेन्स पेएबल, ऑफिस सॅलरीज पेएबल. It should go to balance sheet liability side. Okay, so go to balance sheet liability side. पेएबल आहे ना हो. आता गडबड करायचं नाही. आता काही जण गडबड करतात. बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला लगेच लिहितात. लिहायचंय का हो? आधी काय लिहितो आपण? आधी काय लिहितो? कॅपिटल. कॅपिटल लिहायचं आणि थोडं जागा सोडायचं. ओके, ड्रॉइंग्स असतात. ओके, किंवा नेट प्रॉफिट नेट लॉस असतंय, काही असू शकतंय. मग त्याला थोडं जागा लागतंय. मिनिमम 4 to 5 लाईन्स सोडायचं. ओके, आफ्टर 4 to 5 लाईन्स तुम्ही इथे लिहू शकता आउटस्टँडिंग ऑफिस सॅलरीज. आउटस्टँडिंग ऑफिसर खाली आला तर चालतंय ना ते रोलिंग मध्ये. एकाच लाईन मध्ये बसावं असं काही नाहीये. ₹1000. येस, आउटस्टँडिंग ऑफिस सॅलरीज बॅलन्स शीट लायबिलिटी साईड सेकंड इफेक्ट. ओके, आय होप तुम्हाला ऍडजस्टमेंटला ट्रीटमेंट कसं द्यायचं हे कळालेलं आहे. ओके, हा, ऍडजस्टमेंट नवीन नवीन येतील. बट तुम्हाला हे स्टाईल कळालं का कसं करायचंय? अमाऊंट इनरला लिहायचं. जिथं पण तुम्ही लिहिताय ट्रेडिंगला P&L ला इनरला लिहायचं किंवा बॅलन्स शीटला पण असू शकतं. बॅलन्स शीटचं पण आयटम ऍडजस्टमेंट असू शकतात त्याला पण. इनरला लिहायचं. ओके, मग ऍडजस्टमेंटकडे जायचं. ऍडजस्टमेंट कडून ठरवायचं ऍड करायचंय, लेस करायचंय, काय करायचंय. मग तुम्ही ते ठरवून ते करायचं. मग ते झालं एक इफेक्ट. सेकंड इफेक्ट पण असतंय. सेकंड इफेक्ट पण द्यायचं. ओके, हे बेसिक आयडिया कळालं का? हॅव यू अंडरस्टूड दिस बेसिक क्रायटेरिया ऑफ or basic understanding of adjustments? I hope you have understood it. Okay, yes.
म्हणून तर आपण नंबरिंग करतो. ओके, ऍडजस्टमेंटला म्हणजे ऍडजस्टमेंट रीड करू. नेक्स्ट बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल अँड बिल्स पेएबलच आहेत बघा नेक्स्ट आयटम. दिस इज रिलेटेड टू बिल ऑफ एक्सचेंज. ओके, एक टॉपिक आहे 12th ला, बिल ऑफ एक्सचेंज. कम्प्लीट टॉपिक आहे त्याच्यावर, बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेएबल. आता तुम्ही रिसिवेबल आणि पेएबल बघून डायरेक्टली मला इफेक्ट सांगू शकता. ओके, मला माहित आहे. चला मी एकदा विचारतो. बिल्स रिसिवेबल तुम्हाला रीड करून काय वाटतं? डायरेक्टली कुठं घ्यायचं सांगा. कुठलं अकाउंट वगैरे काही नको. कुठं घ्यायचं ते सांगा. फायनल अकाउंटमध्ये ट्रेडिंग, P&L, बॅलन्स शीट, ॲसेट ऑर लायबिलिटी कुठं मग काय? तुम्ही सांगा. बिल्स रिसिवेबल कुठं वाटतंय? गौतमी परत एकदा विचार करा. रिसिवेबल आहे ते. रिसिवेबल तुम्ही कुणाल विचार करा. रिसिवेबल्स अँड प्रॉपर्टी कुठे घेतो आपण? तर जर रिसिवेबल वर तुम्ही फोकस केलात तर तुम्हाला कळायला पाहिजे बॅलन्स शीट ॲसेट साइड म्हणून. एक जण तर रिसिवेबल म्हणल्यानंतर मला लायबिलिटीज म्हणले. मला शॉकच बसलं. रिसिवेबल म्हणजे लायबिलिटीज कसं आठवण्यात येते तुम्हाला? पेएबल म्हणल्यानंतर लायबिलिटीज आठवायला पाहिजे ना. ओके. आय डोंट नो किती जण नोटबुक ओपन करतायत किंवा स्टडी करतायत घरी जाऊन. म्हणजे घरी लेक्चर नंतर वगैरे. बट दिस इज व्हेरी डेंजरस. जर तुम्हाला रिसिवेबल म्हणल्यानंतर लायबिलिटीज आठवण येत असेल, दिस इज व्हेरी डेंजरस. ओके. ओके, नो इश्यूज. येस. बिल्स रिसिवेबल ऍसेट साइडला घ्यायचं, बिल्स पेबल लायबिलिटी साइडला. वर्डिंग वरून तुम्हाला कळतंय, मला ते प्रॉब्लेम नाहीये. बट कधी कधी 11thला नेचर ऑफ अकाउंट्स विचारतात, पर्सनल, रिअल, नॉमिनल. तुमची युनिट टेस्ट वगैरे झालेत का हो? त्याच्यात विचारले पण असतील मे बी. युनिट टेस्ट वगैरे झालेत का? कायच झालं नाही का? अरे 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 अरे, प्रत्येक वर्षी होता तो. कायच झालं नाही यावर्षी, काहीच नाही. ओके. येस, त्यांना विचारले असतील बिल्स रिसिवेबल इज विच अकाउंट. हे रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट आहे. ओके, दोन्ही पण बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेएबल. ओके, ह्याच्यामध्ये थोडंसं कॉन्फ्लिक्ट ऑफ ओपिनियन्स आहे. ओपिनियन्स आहेत ह्याच्यामध्ये अजून काही जण. बिकॉज बिल्स रिसिवेबल काही जण काय म्हणतात, ऍसेट आहे ना होते. काही जण रिअल अकाउंट म्हणतात. ऍसेट सगळे रिअल अकाउंट ऍसेट असतात जर तुम्ही बघितलेलं असेल तर. फर्निचर, बिल्डिंग, गुडविल. ओके. सर पर्सनल अकाउंट पण असतात ना सर. डेटर्स आपलं ऍसेट आहे, पर्सनल अकाउंट आहे. येस असतात ना. बट त्यांना काय म्हणायचं, बिल्स रिसिवेबल आहे आपला ऍसेट आहे, त्यावर रिअल अकाउंट आहे, असं काही जण म्हणतात. हा, बट तुमच्या बुकमध्ये आता काही बुक्समध्ये पर्सनल अकाउंट म्हणतात, रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. आणि काही जण त्याला रिअल अकाउंट म्हणतात. काही बुक्समध्ये पण आहे ते. ओके, मी नाही म्हणत नाही. पण तुम्हाला एक कुठलं तरी फॉलो करायचंय. ओके. सो माझ्या अँगलने इझी जायला पाहिजे तुम्हाला, या अँगलने मी तुम्हाला सांगतोय. रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट म्हणून लक्षात ठेवायचं. ओके. बिल्स रिसिवेबल अँड बिल्स पेएबल तुम्ही तुमच्या लिस्टमध्ये पण लिहून ठेवू शकता, पर्सनल, रिअल, नॉमिनलच्या ह्याच्यात. हा, आणि कॉलेजमध्ये जर तुम्हाला म्हणले समजा, काय होईल मे बी कॉलेजमध्ये, एखाद्या कॉलेजमध्ये पर्सनलच सांगतील तुम्हाला दोन्ही पण. एखाद्या कॉलेजमध्ये असं सांगू शकतात, बिल्स रिसिवेबल इज रिअल अकाउंट अँड बिल्स पेएबल इज पर्सनल अकाउंट. रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. बिल्स रिसिवेबल रिअल अकाउंट म्हणतील ते. मग त्यांना चुकीचं म्हणणार का तुम्ही? म्हणायचं नाही. कारण तिथं कसं आहे, ओपिनियन्स आहेत. काही बुकमध्ये असं आहे, काही बुकमध्ये तसं आहे. ओके. सर मग करेक्ट काय? दोन्ही पण करेक्ट आहे. आता आपण भांडण करत बसायचं त्याच्यामध्ये. इफेक्ट आपण करेक्ट द्यायचं. ओके. हां, तुमचे सर जे सांगतील ना, ते लिहा. 11thला सर चेक करतात तुमचे पेपर. म्हणजे तुमचे सर कॉलेजचे. मग तुमचे सर जे सांगतात ते लिहायचं. ओके. बट कॉमन सेन्स काय म्हणते आपल्याला, बिल्स रिसिवेबल बॅलन्स शीट ॲसेट साइडला. ते इम्पोर्टंट आहे. फायनल अकाउंटमध्ये बॅलन्स शीट ॲसेट साइडला बिल्स रिसिवेबल जातंय. बिल्स पेएबल बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. ओके. बट सर तुम्ही काय करणार आहे मग? मी म्हणणार आहे पर्सनल अकाउंट. कळालं का मी काय बोललो? हॅव यू अंडरस्टूड दिस? सर अकाउंटमध्ये असं असतंय का सर, ओपिनियन्स असतात का काही मॅटर्समध्ये? येस असतात. ओके. अजून तुम्ही तर ऑलमोस्ट सगळेजण सीए करणार आहे. सीए कोर्समध्ये तर प्रोफेशनल एक्झाम आहे. तुम्ही असं म्हणू शकत नाही, सर हे असंच पाहिजे, सर ते तसंच पाहिजे. असं चालतच नाही तिथं. सगळेजण वेगवेगळं म्हणत असतात. मग आपल्याला सगळ्यांना घेऊन चालावं लागतं. ओके.
हा म्हणजे असं सगळ्यांना घेऊन चालावं लागतं म्हणजे चुकीच्याला पण बरोबर म्हणायचं नाही. काही ओपिनियन असू शकतात ते कन्सिडर करायचं. ओके, थोडस तुम्ही रिजिड होऊ नका म्हणजे असंच पाहिजे सर, हे असंच, हेच करेक्ट आहे सर, दॅट्स इट, असं चालत नाही. ओके, येस. नाउ बिल्स रिसिवेबल, पर्सनल अकाउंट म्हणणार आपण, रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट आहे, बट मी पर्सनल अकाउंटच म्हणतो. येस, रिअल पर्सनल अकाउंट कुठे घेतो आपण? रिअल पर्सनल अकाउंट बॅलन्स शीट. कुठल्या कॉलम मध्ये अमाऊंट आहे बघायचं. बिल्स रिसिवेबल डेबिट कॉलम मध्ये अमाऊंट आहे, कुठे घेतो आपण? ट्रायल बॅलन्स डेबिट कॉलम, बॅलन्स शीट ऍसेट साइड. फिरून तिथंच आलो आपण, कळालं का? सर रिअल अकाउंट म्हणलं तरी तेच झालं असतं, मी तेच म्हणतोय ना. तुम्ही रिअल अकाउंट म्हणा किंवा पर्सनल, बिल्स रिसिवेबलला दोन्ही आन्सर सेमच येतात. रिअल पर्सनल बॅलन्स शीट, डेबिट कॉलम, ऍसेट साइड. ओके, सो गो टू बॅलन्स शीट, ऍसेट साइड, राईट डाऊन बिल्स रिसिवेबल. तुम्ही कंप्लीट लिहायचं, माझ्यासारखं शॉर्टकट लिहायचं नाही. ज्यांनी माझ्यासारखं शॉर्टकट लिहितात त्यांनी फेल होतात. सर 11th आमच्या कॉलेजमध्ये फेल करते, मग 12th फेल होता. Yes, next, bills payable. Okay, bills payable is also personal account. Real personal account, balance sheet. कुठल्या कॉलम मध्ये अमाऊंट आहे? क्रेडिट कॉलम. कुठे घ्यायचं सांगा? कुठे घ्यायचं सांगा? Personal account means real personal balance sheet. Credit column, it will go to liability side. Liability side ला outstanding office salaryच्या खाली लिहा. Bills payable 12,500. Yes. हा, मला एक विचारायचं आहे, 8 AM ला कोणाचं कॉलेज आहे का हो? आता लगेच 8 ला किती जणांचं कॉलेज असतं सकाळी लगेच आता? आहे म्हणतायत. एक सर, बाकीचे हर्ष सोडून बाकीच्यांचं आहे का? ओके, कॉलेज. ओके, मग मी काय करतो, इथं पुढे ऍडजस्टमेंट वगैरे आहेत, गडबड होईल. ओके, मी आता हे आता कव्हर करते. आपण आता काय करू, काही क्वेश्चन विचारतो मी तुम्हाला, तुमचं स्टडी कसं चाललंय मला कळेल. हे फायनल अकाउंटचे बेसिक 3 रूल्स तुम्हाला लर्न झालेत का हो? येस ऑर नो सगळ्यांनी आन्सर द्यायचं. ओके, एव्हरीवन हॅज टू आन्सर. सगळेजण आन्सर दिलेले नाहीये. तुम्हाला रूल्स लर्न झालेले नसतील तर रोज मिनिमम 10 टाइम्स रूल रीड करायचं. ओके, बिकॉज तुम्ही प्रॅक्टिसच करत नाहीये, त्यामुळे लर्न होते, आपोआप लर्न होत नसतंय. म्हणजे असं तुम्ही झोपलात, पुढच्या दिवशी उठलात, लगेच सगळं येत आहे सर फायनल अकाउंट, असं होत नाही. ओके, मी जेवढं बघितलेलं आहे तसं तर होत नसतंय नॉर्मली. ओके, हा, तुम्ही रजनीकांत वगैरे असेल तर होऊ शकतंय. येस, आणि ह्याच्यामध्ये 4th रूल ऍड केलं होतं आपण, नॉमिनल अकाउंट प्लस क्रेडिट कॉलम, P&L अकाउंट, क्रेडिट साइड. हे पण तुम्ही रीड करायचंय. त्यानंतर आता इथून पुढं सगळ्यात इम्पॉर्टंट, हे पण रोज रीड करायचंय. एक्सपेन्स, आउटस्टँडिंग एक्सपेन्स असू शकतं अँड प्रीपेड एक्सपेन्स. आउटस्टँडिंग एक्सपेन्स अँड प्रीपेड एक्सपेन्स. आउटस्टँडिंग एक्सपेन्स, एक्सपेन्स पेएबल आहे. ओके, ते बॅलन्स शीट लायबिलिटी साइडला जात आहे. आणि जर अकाउंट कोण विचारलं तर पर्सनल अकाउंट म्हणायचं. ऍक्च्युअली रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट असतंय, बट यू कॅन से इट ॲज पर्सनल अकाउंट. आणि प्रीपेड एक्सपेन्स पण सेम. प्रीपेड एक्सपेन्स म्हणजे काय, नेक्स्ट इयरचा आत्ताच पे केलो खर्च, एक्सपेन्स. पर्सनल अकाउंट आहे, बॅलन्स शीट ऍसेट साइडला जात आहे. सर हे तुम्ही अकाउंट का सांगितलं? बिकॉज कधी कधी ट्रायल बॅलन्स मध्ये पण देतात ते. आता या प्रॉब्लेम मध्ये तर ऍडजस्टमेंट मध्ये दिले प्रीपेड आणि आउटस्टँडिंग, कधी कधी ट्रायल बॅलन्स मध्ये पण येतं ते. मग तेव्हा तुम्हाला पर्सनल, रिअल, नॉमिनल माहित असायला पाहिजे. पण इफेक्ट तेच येत आहे शेवटी, बॅलन्स शीट, ऍसेट, लायबिलिटी. ओके, जे असेल ते. इन्कम पण तसंच आहे. आउटस्टँडिंग इन्कम मीन्स इन्कम रिसिवेबल असतंय. आउटस्टँडिंग हे एक्सपेन्सला पण यूज करतो, इन्कमला पण. एक्सपेन्स असेल तर पेएबल, इन्कम असेल तर रिसिवेबल.
ओके, दिस इज ऑल्सो पर्सनल अकाउंट. इन्कम रिसिवेबल बॅलन्स शीट ऍसेट साईडला. म्हणून ज्यांनी आउटस्टँडिंग आहे लायबिलिटी असं पाठ करताय बघा, लर्न करताय, तर चुकतंय कधी आउटस्टँडिंग इन्कमच्या वेळेस, बिकॉज इन्कम रिसिवेबल आहे ऍसेट साईडला जात आहे. ओके, अँड इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स असेल. ओके, म्हणजे नेक्स्ट इयरचं इन्कम आताच मिळालेलं आहे, प्री रिसिव्ड इन्कम. दिस इज ऑल्सो पर्सनल अकाउंट अँड इट इज लायबिलिटी. ओके, बिकॉज सर्व्हिस पेएबल आहे, म्हणजे पैसे घेऊन बसलेले आहे आपण, बट सर्व्हिस तर देणं आहे ना, हो. सर्व्हिस पेएबल आहे असं लॉजिक आहे त्याचं. ओके, किंवा मला अमाऊंट जरी मागितले मला द्यावं लागेल. ओके, सो बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. हे पण तुम्ही मिनिमम 10 टाइम्स रीड करायचंय, अंडरस्टँडिंग करून घ्यायचंय. ओके, कुठलं स्पेसिफिक कळत नसेल तर मला विचारू शकता. ओके, आणि पुढचं प्रॉब्लेम ट्राय करा तुम्ही आता. हे 3 आयटम सोडून ऑफिस इक्विपमेंट, मोटर व्हॅन आणि प्लांट अँड मशिनरी हे सोडून तुम्ही ट्राय करा. बाकी सगळं मला येतंय का हे ट्राय करा. ओके, येस. आता सगळ्यांनी बाय करायचं हो. उद्या प्रॉब्लेम कंप्लीट होऊन जाईल आपलं. येस, बाय करायचं सगळ्यांनी. हा, आपण लवकरच 1 आवरचं लेक्चर स्टार्ट करणार आहे. येस, बाय बाय अँड थँक यू.